चौथा वर्ग आहे. वेळ असा एक वेळ असा आला आहे जेणेकरून मी कामानिमित्त वर्षातून 8 वर्ष, वर्षातून 12 महिने, 12 महिन्यातून 8 महिने कामानिमित्त बाहेरगावी असतो. पुण्याला असतो कामानिमित्त एका कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये. आणि बसमध्ये चढत असताना कुमार बेलेकर सरांना मी ओळखत नसतो आणि ओळखलाही नव्हतो पहिल्यांदा. आणि गाडीमध्ये बसला असताना बाजूच्या सीटवर माझी बॅग ठेवली होती. अचानक सरांनी सांगितलं, म्हणे दादा भाऊ मला जागा मिळेल. सांगितलं आता कोणी दुसरा व्यक्ती आहे नाही. ठीक आहे मला बसा साहेब. बसवलं आणि गाडी 10-15 मिनिटांनी गाडी पुण्याच्या बाहेर निघाली. थोडी चर्चा झाली. चर्चा होता होता सरांनी सांगितलं काय करताय. म्हणलं सर छोटं मोठं काम करतोय. शिक्षण वगैरे किती आहे. सर म्हणलं शिक्षण काही विचारूच नका. बरं म्हणे तरी. म्हणलं सर ग्रामीण भागामध्ये राहतोय. माझ्या घरात म्हणलं सर आर्थिक परिस्थिती बिकट आहे. बाप शिकलेलं नाही आहे, पत्नी शिकलेली नाही, माझं चौथा वर्ग शिक्षण झालेलं आहे. तर बरे मुळबाळ वगैरे काय. म्हणलं सर मुळं लग्न करून मला 1 वर्ष झालं आहे. 2-2.5 वर्षाची कदाचित म्हणलं बाई गरोदर असेल तर काही हरकत नाही म्हणे. तर तुम्ही म्हणे माझ्या माध्यमात राहा, मी म्हणे तुम्हाला काहीतरी देऊ शकतोय. मला वाटलं हा शेल्समॅन असायला पाहिजे बहुतेक. आपल्याला गैर नका वाट देऊ कारण सर फार मोठा माणूस आहे. नंतर कळलं बरं मला समुद्र आहे म्हणून. मला हा काहीतरी देतो म्हणजे काहीतरी मला सांगाल, कंपनीविषयी सांगाल, काहीतरी कामधंदा सांगाल. पण ज्यावेळेला सरांनी खरोखरच मला मार्गदर्शन दिला, आपल्याला सांगितलं त्यांनी मगाने की हरणी ज्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये पिलू असतो आणि बाहेर निघाल्यानंतर एखादा कुत्रा जर त्या पिलूच्या पाठीमागं लागला किंवा कुत्रा येत असेल, हा पहिलेच पिलाला समजते. खरोखरच एक मी अनाडी माणूस आणि माझी मुलगी जेव्हा 1.5 ते 2 महिन्याची असतानाच सराची कोणती टेक्निकल आहे हे तर मी त्याला ईश्वरच मानायला काही हरकत नाही. फार वेगळी टेक्निकल आहे मित्रांनो. हो जेवढं सांगू सराविषयी तेवढं कमीच आहे. कारण तुमच्या हातामध्ये सध्याच्या घडी सगळे शिकलेले लोक विद्यार्थी आपण बंदूक आहे, तलवारी आहे आणि आपण असा वाहनाचा विचार केला तर अशोक लेलँड ट्रकासारखे आहे. ही मुलगी वयाची 4 वर्षे अजूनही झाली नाही, 3 वर्ष 11 महिने. या मुलीचं वय किती कमी असल्यामुळं अशोक लेलँड त्या ट्रकमध्ये जर आपण 10 टनी जरी माल टाकला तो ओढू शकते. ॲटोमध्ये 2 क्विंटल माल टाकला तर ओढू शकते. आणि सायकलमध्ये 50 किलो जर वजन दिला तर ओढू शकते. ही मुलगी आज तुमच्याबरोबर फाईट द्यायला तयार आहे. कोणाच्या माध्यमातून. कुमार बेलेकर सर. मित्रांनो जेवढं सांगू तेवढं कमीच पडतोय. तुमच्या हातात बंदूक आहे तरी तुमच्यासोबत लढायला तयार. उदाहरणार्थ तुम्ही सगळे शिकलेले माणसं आहे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते. तुम्ही मोठा ट्रक आहात, तुमच्या 10 क्विंटल जरी वजन टाकला तरी एक ॲटो आहे, सायकल आहे, तरी 10 क्विंटलचा वजन हा तुमच्याबरोबर घेऊन पळू शकतो. याचं कारणच असं आहे की चाबी मात्र फार जबरदस्त. आणि हा बनवलेला मॉडेल, जो मॉडेल बनवला आहे ना, आणि हा मॉडेल काही त्यांनी घरी येऊन नाही बनवला आहे. मॉडेल बनवला आमचे कुमार बेलेकर सर. मी तर त्यांना कोटी कोटी प्रणाम करतोय. कारण या सराच्या माध्यमातून 267 मंत्र्यांनी त्याचा सत्कार केलेला आहे. मला तर कोणी ओळखतच नाही. 267 मंत्र्यांनी सत्कार केला आहे. माणिकराव ठाकरे साहेबापासून सामाजिक न्यायमंत्री आणि 13 चॅलेंज 18 वर्तमानपत्रात त्याचं नाव आहे. मला एवढंच सांगायचं आहे, जास्त बोलत नाही कारण तुम्हाला माहीत आहे तुमच्यासमोर त्या पोरीनं काय सांगितलं आणि त्याचा संस्कार. शिक्षणाला काही मर्यादा नाही बरं. तुम्ही काय आईच्या कोचीत असताना हा एक पद्धत आहे सरांची. वयाच्या 0 बजेटपासून 100 वर्ष 150 वर्ष कोणी शिकवू शकतो आणि याच्यात काही शिकण्यासारखं काही विशेष नाही आहे. जेव्हा सराची आम्हाला माहिती कळली, हा मुलींना कथं सकाळी त्यांनी 150 प्रश्न. आज सकाळी आलो मी गावावरून, काही रात्री आलो नाही. आज सकाळी आल्यानंतर आंघोळ पाणी झाली, त्याला भुवनेश्वरीला एका खोलीमध्ये बंद केलं. मला 10 मिनटं माझ्याकडे द्या. काही हरकत नाही सर. 10 मिनटात त्याने 150 प्रश्न सांगितले आणि ते 150 पर्यंत A to Z. त्याची पद्धत वेगळी. आपण कसं जातो, आपण सगळे शिकत आहात असं जातो, फार लांबून जातो आणि येतो इथं. ह्याची पद्धत कशी सरांची, किती भारी पद्धत, किती भारी कठीण प्रश्न होते. यांची पद्धत सरळच आहे आणि ती सरळ पद्धत अजूनही आपल्याला भेटलेली नाही. म्हणून आपण हा सराकडे येतो आणि त्यांना विचारायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही पण हे काहीच विशेष नाही, तुमच्यासाठी तर काहीच विशेष नाही. ह्या मुलीला सरांनी रोज शिकवत नाही.